नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये राशीचक्रातल्या 9व्या म्हणजे धनु राशीच्या नोव्हेंबर 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तर यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे. परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात ढोबळपणे. त्यामुळेच आपण करू शकता महिन्याचं योग्य नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जाणून घ्यायचे आहेतच. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा नोव्हेंबर महिना आपल्या धनु राशीसाठी. या महिन्यामध्ये गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे 6व्या घरातून सुरू असलेलं गुरुग्रहाचं वक्रीभवन हे एकाच वेळी 6व्या व 5व्या घराचे परिणाम मिळवून द्यायला आपल्याला मदत करणार आहे. यामुळे हा महिना आपल्या मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने शुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे. मुलांचं शिक्षण, विवाह, नोकरी, कामधंदा, व्यवसाय आणि त्याच्यामधली असणारी स्थिरता यामध्ये मिळणारे शुभ परिणाम आपल्याला मानसिक समाधान व आनंद मिळवून द्यायला खूप चांगल्या प्रकारे निश्चितच मदत करतील. तसेच आपल्याही कार्यक्षेत्रावर याचा शुभ परिणाम दिसून येईल. अर्थात 6व्या घरातून गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण सुरू असल्यामुळे कामाच्या संदर्भात विशेष जास्त मेहनत मात्र आणि तयारी मात्र फार जोरकसपणे आणि अधिक प्रमाणात घ्यावी लागणार आहे. या महिन्यामध्ये काही नवीन कामं हाती घेणार असल्यास त्याची पूर्वतयारी, पूर्व आखणी, पक्क नियोजन करून मात्र नंतरच कार्याचा आरंभ करावा, म्हणजे कार्यामध्ये फसगत होणार नाही. यासाठी योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र अवश्य घ्यायला विसरू नका. आपल्या कार्याच्या, व्यवसायाच्या व नोकरीच्या संदर्भात शुभ परिणाम फलदायी होण्यासाठी आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी ह्या हेतूने एखादा आवश्यक असा अभ्यासक्रम सुरू करणं उत्तम राहील, तो जॉईन करणं उत्तम राहील. मात्र या संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रह कुंडलीच्या 8व्या या अशुभ घरातून कर्क या नीच राशीतून भ्रमण करत असल्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात मात्र आपल्याला जरा जास्त काळजी घेणं आवश्यक राहणार आहे, किंवा तशी सक्त ताकीद आपल्या मुलांना देणं आवश्यक राहील. कारण आपल्या राशीसाठी मंगळ ग्रह हा पंचम व व्ययस्थानाचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या महिन्यात काही गोष्टींमध्ये प्रचंड सावधानता बाळगावीच लागणार आहे. विशेष करून गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यायची आहे. तर जी मंडळी या महिन्यात संततीचं नियोजन करत आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घेऊन नंतरच नियोजन करावे. तसेच या कालखंडामध्ये ज्यांना परदेशी दौरा करायचा आहे, काही विशेष कामानिमित्ताने, नोकरी निमित्ताने किंवा अगदी फिरण्याच्या पिकनिकच्या दृष्टीने सुद्धा जर तुम्ही जाणार असाल तर त्यांनी प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची व आपल्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यायची आहे. ज्यांचा व्यवसाय, कार्यक्षेत्र हे इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्राशी संबंधित आहे त्या मंडळींना फार काटेकोरपणे आपल्या कार्यावर लक्ष ठेवायला लागणार आहे. या महिन्यामध्ये इलेक्ट्रिक वस्तू, वाहन, अग्नी, धारदार वस्तू हाताळताना निष्काळजीपणा मात्र टाळायचा आहे. नाहीतर घातपात अपघात होण्याची शक्यता वाढलेली दिसते आहे. त्यामुळे कृपया सांभाळा. विशेष करून आपल्या मुलांना या संदर्भामध्ये काळजी घ्यायला अवश्य सांगा. मंगळ ग्रह नीच राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे अति आत्मविश्वास ठेवून मात्र काम करणं टाळायचं आहे. लोकांवर विश्वास सुद्धा नीट काळजी घेऊन ठेवायचा आहे. अगदी आपल्या जवळच्या लोकांकडून या काळात आपल्या विश्वासाला मात्र ठेच लागू शकते, तेव्हा सांभाळा. हा मंगळ ग्रह आपल्याला बौद्धिक स्वरूपात गोंधळात टाकून आपलं नुकसान करू शकतो किंवा शारीरिक नुकसान करू शकतो, घातपात, अपघात या स्वरूपात. तेव्हा अत्यंत सावध पवित्रा ठेवायचा आहे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना. अशा रीतीने हा नीच राशीचा मंगळ ग्रह कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या कार्यात, आपल्या जीवनशैलीमध्ये अडचणी आणि अडथळे निर्माण करण्याचं मात्र काम करणार आहे. तेव्हा अवश्य ह्या सगळ्या गोष्टी नियोजन करून चाला. तसेच महिन्याच्या पहिल्या 15 रवी ग्रह लाभस्थानातून तूळ या त्याच्या नीच राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या सुरू असलेल्या कामात अचानकपणे अडचणी वाढताना दिसतील. पहिल्या 15 आपल्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश या पहिल्या 15 कालखंडात मिळेल याची खात्री मात्र देता येत नाही. त्यामुळे आपल्या कामाचं योग्य असं नियोजन करून चाला. रवी हा धनु राशीच्या भाग्यस्थानाचा ग्रह आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये पितृदोष असतील
त्यांनी या काळात कामाच्या ठिकाणी जरा त्रास जास्त जाणवेल, त्यामुळे थोडी दक्षता बाळगा. नोकरदार मंडळींनी या काळात नोकरीत बदल करण्याचा निर्णय मात्र अत्यंत सावधपणे घेणे जरुरीचं आहे किंवा हा निर्णय थोडासा पुढे ढकललेला उत्तम राहील. आपल्या वरिष्ठांशी जुळवून घ्या, ही काळाची गरज असणार आहे. आपल्याबरोबर असलेल्या आपल्या सहकारी, आपले मित्रमंडळी यांच्यावर अवलंबून किंवा विसंबून राहून कुठल्याही कामाचं नियोजन करू नका, आपली मात्र फसगत होईल. विसंबला तो संपला ही म्हण या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला अवश्य लक्षात ठेवायची आहे. मात्र 16 नोव्हेंबर नंतर रवीचं वृश्चिक राशीतून भ्रमण सुरू झाल्यावर या सगळ्या नकारात्मक गोष्टींमधून काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळायला सुरुवात होईल. तर शनी सुद्धा पराक्रम स्थानातून 15 नोव्हेंबर नंतर मार्गी होऊन मार्गस्थ होईल, ज्यामुळे बऱ्यापैकी विस्कळीत झालेल्या आपल्या कार्यव्यवस्थेला आपण पुन्हा सुरळीत मार्गावर आणायला सुरुवात करू शकाल आणि यशही मिळवू शकेल. देश विदेशातील कार्याच्या अनुषंगाने आपल्याला जी काही वाढ करायची आहे, नवीन नातेसंबंध निर्माण करून आपल्या कार्याला विविध क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं करायचं आहे, हे जे काही आपलं स्वप्न आहे त्या दृष्टीने महत्त्वाची पावलं आपल्याकडून या दुसऱ्या पंधरवड्यात उचलू शकाल आणि त्या दृष्टीने अवश्य प्रयत्न करा. तशी संधी आपल्याला मिळताना सुद्धा दिसेल आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आपण यशस्वी व्हायला लागाल. सूर्य आणि शनीचे हे दुसऱ्या पंधरवड्यातील गोचर भ्रमण आपल्या कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आपल्या बाजूने यश मिळवून द्यायला मदतगार ठरत आहे. आपले निर्णय हे यशस्वी होण्याच्या आपल्या कार्यपद्धतीला भाग्याची सुद्धा साथ अनुकूल अशी लाभणार आहे. तेव्हा काही धाडसी निर्णय घ्यायला बिलकुल मागे पुढे पाहू नका. अर्थात जे काही करणार असाल त्याची सर्व पूर्ण तयारी, नियोजन, प्लॅनिंग पक्क करून चालायचं आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील बुध रवीचा शुभ असा बुध आदित्य योग आपल्या व्यवसायाला पुन्हा एकदा नव्याने देश विदेशात घेऊन जाण्याची संधी निर्माण करेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी पुन्हा एकदा यशाची गोडी चाखायला मदत होताना दिसेल. शुक्र गुरु ग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी चांगली होताना दिसते आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, लिक्विड इन्फेक्शन, ब्लड प्रेशर याबद्दल मात्र आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी काळजी घ्यावी, असं सल्ला पत्रिकेतले हे ग्रहयोग देत आहेत. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची योग्य दिशा जाणून घ्यायची असेल, आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन फोनवरूनच करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता, अगदी तुमच्या स्वतःच्या घरात घर बसल्या. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यात गुंतवणुकीसाठी बँकिंग, फायनान्स, केमिकल, FMCG, IT हे सेक्टर जरा विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील, तेव्हा अवश्य अभ्यास करा. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना बऱ्यापैकी लाभ पदरात पडायला मदत करणार आहेच. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम. मंडळी, मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. 2.25 दिवसांनी चंद्र गोचर भ्रमण करतो एका राशीतून दुसऱ्या राशीत, म्हणजेच महिन्याभरात तो सगळ्या 12 राशीतून आणि 12 घरातून फिरत असतो. असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याची, आपण करत असलेल्या कार्याची. तर मंडळी, या महिन्याचा जर आपण विचार केला तर चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं राहणार आहेत. त्या तारखा या महिन्यातल्या असणार आहेत 3, 4, 16, 17, 20, 21, 22 आणि शेवटची तारीख म्हणजे 30. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करता अवश्य करा, परंतु प्रचंड सावधानता ठेवा. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा ठेवू नका आणि आरोग्य मात्र या तारखांना अवश्य सांभाळा. चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला 1, 2, 5 ते 15, 18, 19, 23 ते 29 या तारखांना शुभ घरातून होणार असल्यामुळे काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या तारखांचा आपण अवश्य वापर करू शकता. काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो. आपल्यासाठी ते व्हिडिओ अत्यंत आवश्यक असतील, अवश्य एकदा डोकावून पहा. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताचा मंत्र आहे ओम हम हनुमंताय नमः. 1 माळ अवश्य पठण करा. दुर्गा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठणामध्ये ठेवा.
तर मंडळी ही होती धनुराशीची आपल्या राशीसाठी या महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा. लाईक करायला आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य आपल्या माध्यमातूनच आपण पोहोचवू शकता. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता. अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून अवश्य आपण मागवू शकता. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र यांची सुद्धा आपण अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण एक धूपदीप पात्र तयार केलेलं आहे ज्याची माहिती आपण प्रत्येक वेळेला देत असतो. हे पात्र आता आम्हाला देतीलच, तुम्हाला मी दाखवतो ते पात्र कसं आहे ते. तर ते पात्र म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता, पुढच्या व्हिडिओतही पाहू शकता. या पात्रामध्ये 2 आपण तांब्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर, त्यामध्ये एक लवंग आणि दुसऱ्यामध्ये एक छानपैकी शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात लावून हे 2 अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करून हे धूपदीप पात्र आपण आपल्या वास्तूमध्ये फिरवून वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढवू शकता. अर्थात त्यावेळेला कुठलाही शुभमंत्र मात्र अवश्य पठणात ठेवा. आज आपल्याकडे ही पात्र नाहीत कारण सगळ्या ऑर्डर बुक झालेल्या आहेत दिवाळीच्या निमित्ताने. तर दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. अवश्य पहा आणि अवश्य त्याची माहिती घ्यायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती अवश्य घ्या. तर मंडळी अशा रीतीने हा नोव्हेंबर महिना आपल्या राशीला शुभ संकल्पाचा, चांगल्या आरोग्याचा, यश, समृद्धीचा, भरभराटीचा जावो हीच लक्ष्मीचरणी करूया प्रार्थना. भेटूया पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या भागात धनुराशीनंतर येते मकर राशी. तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. कळावे लोभ असावा. धन्यवाद.